Hello friends, today we will start the next part of the topic, that is hydrogenation reaction. This type of reaction also called as reduction type of reaction. In this reaction, the addition of hydrogen molecule or the addition of hydrogen gas across the carbon-carbon double bond. Then there is a carbon-carbon single bond formation takes place, that is the addition reaction. Here the breaking of one pi bond and the conversion of two sigma bond takes place. This reaction is called as hydrogenation reaction because in this reaction the hydrogen gas will add to the carbon-carbon double bond. The process is called as hydrogenation, and in this reaction we can use a catalyst, and the catalyst you can use in this reaction is Rani nickel. You can understand the Rani nickel. Firstly, the name of Rani is the name of scientist who discovered a special form of nickel, that is nickel alloy. One molecule of nickel and aluminum to form Rani nickel. When the hydrogen gas, when the hydrogen gas is passing through on Rani nickel at 200 to 250 degrees Celsius, then the hydrogen gas is adsorbed on this Rani nickel catalyst. काय होईल 200-250 डिग्री सेल्सिअसला हायड्रोजन गॅस राणी निकेलवरनं पास केल्यानंतर हायड्रोजन गॅस हा राणी निकेलवरती ऍडसॉर्ब होईल. मी आता ऍडसॉर्प्शन मध्ये शिकवलं होतं बघा कॅटॅलिस्ट मध्ये, राईट. मग हा ऍडसॉर्ब झालेला हायड्रोजन गॅस आणि हा अल्किन यांची आपण रिएक्शन केली. द इथिन मोलिक्यूल विल ऍडसॉर्ब the will reduction by the adsorb hydrogen gas, then the simple alkane formation takes place, that is ethane. म्हणजे जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तिथं रिडक्शन होईल. म्हणजे रिडक्शन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. खालती परत एक एक्झाम्पल दिसते तुम्हाला प्रोपीन. इथे सुद्धा काय होईल, ह्या कार्बनला आणि ह्या कार्बनला एक एक हायड्रोजन दिल्यामुळे ह्याच कन्व्हर्जन होईल कशामध्ये, अल्किन इज कन्व्हर्टेड इनटू अल्किन. आणि सिमिलरली कोणत्याही अल्किनचं कन्व्हर्जन आपल्याला इथं अल्किन मध्ये ऑब्झर्व होईल. आता हे करत असताना कसं करता येईल, how the reaction can be takes place or the experimental procedure of the hydrogenation. The metal catalyst added to the solution of alkene in suitable solvent. हा जो तुमचा अल्किन असणार आहे एका सुटेबल सॉल्व्हंट मध्ये घ्यायचा आहे आणि तुमचा हा मेटल आणि तुमचा कॅटॅलिस्ट तुमचा हायड्रोजन गॅस जो आहे हा काय करायचा आहे त्या फ्लास्क मध्ये ऍड करायचा. त्याच्यानंतर थोडंसं थोडंसं प्रेशर मेंटेन करायचं आहे, 1 to 4 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे हे प्रेशर हाय असणार आहे आणि या प्रेशरला तुमचा कॅटॅलिस्ट आणि तुमचे रिएक्टंट हे चांगलं स्टर केलं किंवा हीट केलं थोडंसं तर आपल्याला त्याच्यामध्ये काय होईल की अल्केन फॉर्मेशन टेक्स. अल्केन फॉर्म त्याचं आपल्याला मिळेल, दॅट इज इथिन असेल तर इथेन मध्ये मिळेल. पण याचे मेकॅनिझम कसं आहे, तर ह्या मेकॅनिझम मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं केमिसॉर्प्शन. केमिसॉर्प्शन म्हणजे काय, केमिकल ऍडसॉर्प्शन. इथं हायड्रोजन जो गॅस आहे हा थोडासा काय असतो अनसॅटिस्फाईड फोर्स त्याच्यामध्ये असतो. जेव्हा हा मेटल सरफेस वरती कॉन्टॅक्ट मध्ये येईल, आता इथं जर तुम्ही बघितला मेटल सरफेस, तर त्या मेटल सरफेसची काय सरफेस एरिया आहे तो थोडासा कसा आहे रफली डिवाइडेड आहे. हा मेटल सरफेस आहे राणी निकेलचा किंवा प्लॅटिनम किंवा पॅलाडियम. आणि तुम्हाला माहित आहे रफ सरफेस असेल तर ऍडसॉर्प्शन हे हायड्रोजन गॅस काय होईल जास्त. मग हा मेटल सरफेस आणि हा हायड्रोजन गॅस एक आपण प्रेशर इन्क्रीज करतो 1 to 4 atmospheric pressure, then hydrogen gas will adsorb on this metal surface. The hydrogen gas adsorb on this metal surface. मग या मेटल सरफेस आणि हायड्रोजन गॅस मध्ये काय व्हायला लागेल, एक पार्शियल बॉन्ड फॉर्म व्हायला सुरू होईल आणि या हायड्रोजन हायड्रोजन मधला एक पार्शियल बॉन्ड ब्रेक व्हायला सुरू होईल. आणि फायनल स्टेप मध्ये आपल्याला फक्त एक हायड्रोजनचा मॉलिक्यूल हा तुमच्या सरफेस वरती ऍडसॉर्ब झालेला ऍडसॉर्ब हायड्रोजन ऍटम. मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे, हा जो तुमचा कॉम्प्लेक्स आहे हायड्रोजन ऍडसॉर्ब ऍटम हा अल्किन वर कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर आपल्याला काय ऑब्झर्व होईल, तर हा अल्किन सुद्धा काय असतो तुम्हाला सांगितले मी, जर तुमच्या कंपाऊंड मध्ये अनसॅच्युरेटेड ग्रुप असेल तर तो सुद्धा सरफेस वरती ऍडसॉर्ब होतो. बघा लक्षात घ्या सरफेस केमिस्ट्री टॉपिक मध्ये फिजिकल केमिस्ट्री
आता ह्याच्यामध्ये अल्किन आहे म्हणजे कार्बन कार्बन अनसॅच्युरेटेड बॉन्ड आहे, तो काय होईल, तो सुद्धा तुमच्या सरफेस वरती ऍब्सॉर्ब, आणि ऍब्सॉर्ब झाल्यानंतर काय होईल, ऍट द लास्ट स्टेप हा जो तुमचा हायड्रोजन गॅस जो असणार आहे तो हा कार्बन कडे ट्रान्सफर होईल, आणि कार्बन कडे ट्रान्सफर झाल्यामुळे हा बॉन्ड काय होईल, ब्रेक लागतो. सिमिलरली हा कार्बन हा हायड्रोजन हा कार्बन कडे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होईल, जेणेकरून काय होईल की हा बॉन्ड ब्रेक होईल, हा बॉन्ड ब्रेक, आणि आपल्याला मिळेल हा अल्किन. हा जो अल्किन मिळणार आहे आपल्याला, त्याची जो नेचर असणार आहे तो ऑलवेज सिस ऍडिशन असणार. तो ऑलवेज कसं असणार आहे, सिस ऍडिशन. प्रत्येक वेळेला जो काही प्रोडक्ट मिळणार आहे तर तो सिस मिळणार आहे. का सिस मिळणार आहे, तर हा जो हायड्रोजन आहे आणि हा जो हायड्रोजन आहे हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये ऍडिशन होत असताना त्या एकाच डिरेक्शनने दिसतात. हा जो खालचा एरो दिसतो तुम्हाला, त्याची जर डिरेक्शन बघितली तर एक साइडला आहे कार्बन कार्बनच्या, त्यामुळे आपला प्रोडक्ट मिळतो सिस, तर अँटी किंवा ट्रान्स ऑब्झर्व होणार नाही. नेक्स्ट वन रिएक्शन इज दी ओझोनलायसिस. ही ओझोनलायसिस म्हणजे तुम्हाला माहित आहे, ओझोन O3 पृथ्वीच्या बाहेर वातावरणाच्या बाहेर असतो बघा, हा ओझोन. तर हा ओझोन हायली रिएक्टिव्ह असतो, हायली अनस्टेबल असतो. हा हायली रिएक्टिव्ह ओझोन when came in contact with alkene in an inert solvent, that is chloroform or carbon tetrachloride, then the ozonide will form takes place. आता ओझोनाइड म्हणजे काय, तर ओझोनाइड means here 5-membered ring which contains 3 oxygen and 2 carbon atoms is called as ozonide. हा ओझोनाइड फॉर्म होत असताना हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक, म्हणजे इथं पाय बॉन्ड सुद्धा ब्रेक होतो आणि सिग्मा बॉन्ड सुद्धा ब्रेक होतो. कधी, when this alkene reacts with ozone. आज आतापर्यंत जे आपण रिएक्शन बघितल्या होत्या त्यात फक्त पाय बॉन्डच ब्रेक होत होता, ह्यातला एकच बॉन्ड ब्रेक होत होता, सिग्मा बॉन्ड ऍज इट इज राहत होता. पण जेव्हा ओझोन वरती रिएक्शन होतो तेव्हा काय होतो की ह्याच्यामध्ये पाय बॉन्ड सुद्धा ब्रेक होतो आणि सिग्मा बॉन्ड सुद्धा ब्रेक होतो. त्याचं एक्सप्लेनेशन आपण दिलेलं आहे, आणि ह्या रिएक्शनला आपण म्हणायचं आहे ओझोनायझेशन रिएक्शन. मग काय होतं बघा ओझोनायझेशन रिएक्शन, हा तुमचा इथायलिन came in contact with O3 that is ozone, then ethylene ozonide will form. आणि आता ही पहिल्या स्टेप मध्ये ओझोनाइड फॉर्म होईल, आणि तुम्हाला लक्षात राहू द्या की ओझोनाइड हायली स्ट्रेन कंपाऊंड, त्यामुळे हायली अनस्टेबल कंपाऊंड, आणि तो रिड्यूस होतो किंवा ऑक्सिडाइज होतो इन प्रेझेन्स ऑफ रिड्युसिंग एजंट और ऑक्सिडायझिंग एजंट इन द नेक्स्ट. एमएससी मधला ऑक्सिडायझिंग एजंट दाखवलेला आहे, पण तुम्हाला बीएससी किंवा फक्त रिड्युसिंग एजंट ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये रिड्युसिंग एजंट घेतलेलं आहे झिंक इन वॉटर. झिंक आणि वॉटर, दॅट इज झिंक हायड्रोलायसिस केलं तर काय होतं, तर झिंक हायड्रोलायसिस केल्यानंतर हा जो तुमचा ओझोनाइड बॉन्ड फॉर्म झालेला होता हा बॉन्ड आणि हा बॉन्ड हा ब्रेक होतो, आणि हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड जिथं होता तुमचा तिथं कार्बोनिल ग्रुप. म्हणजे सिंपली रिएक्शन काय लक्षात घ्या, तर तुमचा कंपाऊंड मध्ये अल्किन असेल, तो अल्किन ओझोन वरती रिएक्ट झाला तर मला प्रोडक्ट काय मिळतो, कार्बोनिल कंपाऊंड. येस, अल्डिहाइड और कीटोन. आता अल्डिहाइड और कीटोन कधी मिळेल, आता हा जो मॉलिक्यूल आहे तुमचा CH2 डबल बॉन्ड CH2, त्याचं ओझोनाइड वरती रिएक्शन, ओझोन वरती रिएक्शन झालं तर मला ह्याच्यापासून 1 मॉलिक्यूल ऑफ, म्हणजे ऍक्च्युअली 2 मिळणार, तो सेम मॉलिक्यूल म्हणूया आपण त्याला, तर सेम मॉलिक्यूल ऑफ फॉर्माल्डिहाइड विल फॉर्म टेक्स. काय मिळेल आपल्याला, फॉर्माल्डिहाइड विल टेक्स प्लेस. आता इथं जर काय मिळालं समजा इथं जर ओझोनची रिएक्शन केली तर काय मिळेल मला, इथं तुम्हाला मिळेल ऍसिटाल्डिहाइड आणि इथं तुम्हाला मिळेल काय, फॉर्माल्डिहाइड, 2 डिफरंट अल्डिहाइड. पण इथं काय मिळेल तुम्हाला, आता इथं काय लिहिलेलं नसतं, याचा काय असतो तो इथं CH3 ग्रुप अटॅच होतो माहिती आहे तुम्हाला. तर इथं सेम मॉलिक्यूल ऑफ म्हणजे सबस्टिट्यूटेड अल्किन जर असेल, टेट्रा सबस्टिट्यूटेड, तर ओझोनवर रिएक्ट झाला तर मला काय मिळणार, कीटोनिक ग्रुप मिळणार, अल्केन्स. हे लक्षात ठेवायचं, इथं रिएक्शन दिलेलं आहे बघा. आता इथं हा जो कार्बन आहे हा डाय सबस्टिट्यूटेड कार्बन आहे, आणि हा कार्बन आहे तो कसा आहे, मोनो सबस्टिट्यूटेड. डाय सबस्टिट्यूट कार्बन आहे, तर ओझोन वरती रिएक्ट झाला तर आपल्याला मिळतो काय, कीटोन. हा कीटोन फंक्शन ग्रुप आहे, आणि हा मोनो सबस्टिट्यूट असल्यामुळे हा मला मिळालेलं काय, अल्डिहाइड.
मग ह्या ओझोनचा यूज काय होतो, ओझोनोलायसिस रिएक्शन काय होतो, यूज काय कसा, तर ओझोनोलायसिसचा यूज होतो एखाद्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड कुठं आहे हा डिटेक्ट करण्यासाठी आपण ओझोनोलायसिस रिएक्शन यूज करू शकतो. आता इथे मी तुम्हाला दाखवलेला जो आहे तर एकाचं नाव आहे 3 मिथिल ब्युटारॅल्डिहाइड आणि दुसऱ्याचं नाव आहे ऍसिड. एकाचं नाव काय 3 मिथिल ब्युटारॅल्डिहाइड आणि दुसऱ्याचं नाव आहे ऍसिड. इथं प्रत्येक ठिकाणी ऍसिड केलेला आहे बघा हा कार्बन. हे जर दोन प्रोडक्ट मिळत असतील तर ह्याचा अर्थ काय की हे जे दोन ऍसिड केलेला कार्बन आहे ह्या दोघांच्या मध्ये काय आहे डबल बॉन्ड आहे. ह्या कंपाऊंडचा जर आपण ओझोन ओझोनवरती रिएक्शन केलो तर मला प्रोडक्ट काय मिळणार आहे तर हे दोन प्रोडक्ट मिळणार आहेत. हे दोन प्रोडक्ट मिळतात ह्याचा अर्थ काय की हे जे दोन कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्म झालेले आहेत ते ह्याच्यामध्येच. दिस इज दी कन्क्लुजन ऑफ ओझोनोलायसिस रिएक्शन. आपण नॅचरल प्रोडक्ट मध्ये बघितलेलं आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड कुठं आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण काय यूज करू शकतो ओझोन यूज करू शकतो. आता हातला पार्ट ए संपलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पार्ट बी बघणार आहे. पार्ट बी काय बघा तर ऍडिशन ऑफ कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, ऍडिशन टू कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आता इलेक्ट्रोफिलिक जो रिएजंट आहे त्याचे ऍडिशन आपण कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड वरती करायचे. आता पहिल्यांदा बघायचं आहे की कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जो आहे ह्याला आपण ह्या कंपाऊंडला काय म्हणतो रे अल्केन अल्किन अल्काइन. ह्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो अल्काइन म्हणतो. मग ह्याच्यामध्ये एकूण ह्या अल्काइन म्हणजे कार्बन कार्बन मध्ये किती बॉन्ड आहेत 3 बॉन्ड आहेत. 3 बॉन्ड मध्ये त्या 3 बॉन्डचं नेचर कसं असतं तर त्यामध्ये त्याचा एक बॉन्ड जो आहे तो सिग्मा बॉन्ड आणि जे 2 बॉन्ड आहेत ते बॉन्ड कसे असतात पाय बॉन्ड असतात. मग सिग्मा बॉन्ड कसा फॉर्म होतो तर सिग्मा बॉन्ड हा स्ट्रॉंग बॉन्ड असतो आणि तो बॉन्ड फॉर्म कसा होतो तर तो होतो एक्सियल ओव्हरलॅपिंग ऑफ 2sp हायब्रिड ॲटॉमिक ऑर्बिटल. तर तो कसा होतो एक्सियल ओव्हरलॅपिंग ऑफ 2sp हायब्रिड ॲटॉमिक ऑर्बिटल्स. त्यामुळे आपल्याला एक स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड. मग पाय बॉन्ड कसा मिळतो तर पाय बॉन्ड आपल्याला मिळतो लॅटरली ओव्हरलॅपिंग ऑफ 4 अनहायब्रिडाइज्ड py and pz ॲटॉमिक ऑर्बिटल्स. त्यामुळे आपल्याला लॅटरली ओव्हरलॅप म्हणजे काय तर एकमेकांच्या पॅरल पोझिशनला ओव्हरलॅप होतात. आता इथं जर बघितला तर हा सिग्मा बॉन्ड जो फॉर्म झालेला आहे तो कार्बन कार्बन मधला sp हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल मध्ये सिग्मा बॉन्ड. मग हा जो डार्क दिसतो तुम्हाला नो पी ऑर्बिटल हा pz आहे आणि हा डॉटेड आहे तो py. हा डॉटेड py ह्या डॉटेड py वरती लॅटरली ओव्हरलॅप होईल आणि इतर हा पाय बॉन्ड तयार होईल. हा पूर्ण थिक लाईन मध्ये दाखवलेला आहे pz. हा pz आणि हा pz हे एकत्र ओव्हरलॅप होतील आणि मला इथं दिसतो तर थिक लाईन ती असणार आहे तुमच्या pz मधला लॅटरली ओव्हरलॅप. त्यामुळे हा कार्बन कार्बन सिग्मा बॉन्डच्या टॉप साइडला आणि बॉटम साइडला पाय इलेक्ट्रॉन क्लाउड तयार करतो आणि हा जो पीवाय इथला पीवाय आणि हा पीवाय जो आहे तो कसा असतो त्याच्या उजव्या साइडला आणि डाव्या साइडला एक इलेक्ट्रॉन क्लाउड तयार करतो. त्याला म्हणायचं पाय इलेक्ट्रॉन क्लाउड. त्यामुळे हा जो कार्बनचं नेचर आहे तर तो कसा आहे हा सिग्मा बॉन्ड राईट. त्याच्यानंतर हा ह्याच्या जर तुम्ही एक्झॅक्टली जर तुम्ही बघितला तर मी तुम्हाला दाखवताना मोबाईल घेऊन दाखवतो. हा मोबाईल मध्ये जो बॉन्ड दिसतो तुम्हाला हा हा सिग्मा बॉन्ड आहे कन्सिडर करा. त्याच्यानंतर टॉप साइडला आणि बॉटम साइडला पाय इलेक्ट्रॉन क्लाउड. त्याच्यानंतर ह्याच्या उजव्या साइडला आणि ह्याच्या डाव्या साइडला म्हणजे एक प्रकारे अधिक चिन्ह तयार होईल वरचा खालचा आणि डाव्या साइडचा उजव्या साइडचा ते असणार आहे पाय इलेक्ट्रॉन क्लाउड. अशा प्रकारे ऍसिटाइलचं नेचर असतं. ऍसिटाइलिन म्हणजे काय सिम्पलेस्ट अल्काइन. मग तुम्ही म्हणत असणार ह्याच्यामध्ये 2 डबल बॉन्ड आहेत त्यामुळे ह्याची रिएक्टिव्हिटी कशी असायला पाहिजे अल्किन पेक्षा फास्टर असायला पाहिजे. पण हा अल्किन पेक्षा लेस रिएक्टिव्ह असतो. का तर ह्याच्यामध्ये जे काही पाय इलेक्ट्रॉन असतात कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये ते जवळ जवळ असतात. आता ह्या कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये जर तुम्ही बघितला तर बॉन्ड लेग हे
कार्बन कार्बन डबल बॉन्ड पेक्षा कमी असतो. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये हे काय असतात, हे दोन कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये अगदी जवळ. अल्किन मध्ये असताना एवढं डिस्टन्स असेल कार्बन कार्बन मध्ये, तर अल्काइन असताना ते डिस्टन्स एवढं जवळ. त्यामुळे हे जवळ असल्यामुळे काय होतात, हा इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह करत नाही. त्यामुळे ह्या अल्काइनची रिएक्टिव्हिटी काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या कंपॅरेटिव्ह मध्ये कमी आहे. आता आपण ह्याचे काही एक्झाम्पल्स घेऊया ऍडिशन रिएक्शन. आता व्हेरी फर्स्ट हायड्रोजिनेशन रिएक्शन. आता हायड्रोजन गॅस आहे तो तुमच्या अल्काइनवरती इझिली रिएक्ट होणार नाही. त्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल एक कॅटालिस्ट, आणि तो कॅटालिस्ट घेतलेला आहे पॅराफिन. ह्याला आपण लिंडलार कॅटालिस्ट म्हणतो. जो तुम्ही एमएससी ला आला तुम्हाला शिकवलं लिंडलार कॅटालिस्ट. तर हा हायड्रोजन गॅस म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड वरती रिएक्ट होत असताना एक हायड्रोजन ह्या कार्बनला अटॅच होतो, दुसरा कार्बनला अटॅच हा दुसरा हायड्रोजन आहे. त्यामुळे मला जो मिळणारा प्रोडक्ट असतो हा सिस अल्किन असतो. जर आपण इथं रिएक्शन थांबवलं तर आपल्याला सिस अल्किन मिळेल. जर रिएक्शन परत प्रोग्रेस ठेवलो तर मला परत काय मिळेल, याचं कन्व्हर्जन अल्किन मध्ये. दिस इज द हायड्रोजनेशन रिएक्शन. सेकंड वन रिएक्शन इज हॅलोजिनेशन रिएक्शन. काय होईल, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड दॅट इज अल्काइन तुमच्या क्लोरीन वरती रिएक्ट होईल आणि आपल्याला मिळेल काय, डायक्लोरो अल्किन. डायक्लोरो अल्किन दॅट इज व्हिसिनल डायक्लोरो अल्किन. हा परत क्लोरीन वरती रिएक्शन झाल्या पुढची रिएक्शन, तर मला काय मिळेल, टेट्राक्लोरो अल्किन ऍज अ प्रोडक्ट. त्याच्यानंतर तिसरी रिएक्शन आहे आपण हॅलोजन ऍसिड HX. आता इथं इथपर्यंत करत असताना काय अडचण नाही, पण इथं असताना हायड्रोजनची ऍडिशन होणार आहे. त्यामुळे आता इथं आपण पहिल्यांदा मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे विचार करायचा. आता इथं जर बघितला तर इथं मिथिल ग्रुप आहे, इथं पण मिथिल ग्रुप आहे. हा सिमेट्रिकल अल्काइन आहे. त्यामुळे HBr ची ऍडिशन करताना हायड्रोजन कुठल्याही कार्बनला अटॅच केला तर काही फरक पडत नाहीये. त्यामुळे हा हायड्रोजन इथं अटॅच झालेला आहे आणि हा ब्रोमीन आपल्याला इथं ऍडिशन झालेला आहे. त्यामुळे मला मिळालेलं काय, ब्रोमो अल्किन. पण हा ब्रोमो अल्किन परत दुसऱ्या HBr मॉलिक्यूल वरती रिएक्शन केली तर मला सांगा हा हायड्रोजन कुठे अटॅच झाला पाहिजे. अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल हा हायड्रोजन कुठल्या कार्बनला अटॅच झाला पाहिजे, अशा कार्बनला की तिथं जास्त हायड्रोजन आहेत अशा कार्बनला. आता इथं एकच हायड्रोजन आहे पण इथं हायड्रोजन नाहीच आहे. त्यामुळे हा हायड्रोजन कुठे अटॅच होईल, तर ह्या कार्बनला अटॅच होईल अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. आणि Br मायनस कुठे मग होईल, दिस कार्बन. त्याच्यानंतर ऍडिशन ऑफ वॉटर दॅट इज हायड्रेशन रिएक्शन. आता ऍसिड अलाइन मध्ये जर तुम्ही वॉटरची रिएक्शन करायला गेलात तर आपल्याला पॉसिबल नाहीये. तर ती पॉसिबल करायचं असेल तर आपल्याला माइल्डर कंडिशन रिएक्शन माइल्ड रिएक्शन कंडिशन मेंटेन करायला लागेल. त्यासाठी आपल्याला घ्यावं लागणार आहे मर्क्युरिक सल्फेट. मर्क्युरिक सल्फेट डायल्यूट एस्टर सल्फर मध्ये डिझॉल्व्ह होतो. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, मर्क्युरी सल्फेट इन प्लेस ऑफ डायल्यूट sulfuric acid was taken. Also a trace amount of water molecule is there. Then there is a highly unstable vinyl alcohol takes place. Formation of vinyl alcohol takes place. कसं होईल, आता हा वॉटर मॉलिक्यूल कसा आयनाइज होतो, H+OH-. आता हा अल्काइन कसा आहे, सिमेट्रिकल की अनसिमेट्रिकल, तर सिमेट्रिकल अल्काइन आहे. मग H+OH-. हा H+ कुठल्याही कार्बनला अटॅच केला तर फरक काही पडत नाहीये. हा कार्बनला इथं तुम्ही H अटॅच केला, राहिला OH- हा इथे अटॅच केला, तर मला मिळाला काय तुमचा विनिल अल्कोहोल. विनिल अल्कोहोल म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असतो त्याला म्हणायचं आहे काय, विनिल अल्कोहोल. समजा हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथं जर कार्बन असता आणि इथं असता तर त्याला म्हणायचं काय, अलिल अल्कोहोल. अलिल अल्कोहोल हा स्टेबल असतो पण विनिल अल्कोहोल हा अनस्टेबल असतो. मग हा काय होतो, रिअरेंज होतो. ऑक्सिजनचे लोन पेअर तुम्हाला मी इथं मेकॅनिझम थ्रू दाखवतो. तर ऑक्सिजनची काही दोन लोन पेअर असतात, ते लोन पेअर आतमध्ये येऊन बॉन्ड फॉर्म होतो. त्यामुळे इथला बॉन्ड ब्रेक व्हावा लागेल. हा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे त्या कार्बनवरती काय होईल, निगेटिव्ह चार्ज. आणि हा निगेटिव्ह चार्ज इथं बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज झालेला असतो. त्यातल्यामुळे हा हायड्रोजन कॅप्चर करतो आणि हा पॉझिटिव्ह चार्ज मेंटेन करतो आणि मला मिळतो काय, हा डेरिव्हेटिव्ह दॅट इज ऍसिड. त्याच्यानंतर सिमिलरली आपण आता बघूया मोनो सबस्टिट्यूटेड अल्काइन. आता तुम्हाला जे सांगायला पाहिजे की इथं HOH ची ऍडिशन होताना
हायड्रोजन कुठे अटॅच होईल, ह्या कार्बनला की ह्या कार्बनला, ह्या कार्बनला झाला तर तो अकॉर्डिंग टू मार्कॉनिक. त्यामुळे इथं मला काय मिळेल, CH2 आणि OH मायनस अटॅच होईल इथं. हा तुमचा परत काय आहे, इनॉल किंवा विनिल अल्कोहोल. विनिल अल्कोहोलला आपण इनॉल सुद्धा म्हणू शकतो. हा काय होईल, परत रिअरेंज होईल आणि मला मिळेल काय, मग कीटोनिक. काय मिळेल मला, कीटोनिक. दिस इज द ऍडिशन रिएक्शन. आता हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जो आहे तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड सारखं सगळ्या ह्याच्यावरती पण रिएक्ट होतो. हायपोहायलेस ऍसिड वर रिएक्ट होतो, बोरेन वरती रिएक्ट होतो, HCN वरती तयार होतो, परत अल्कोहोल वरती रिएक्ट होतो. पण आपण फक्त वरचाच पार्ट परत एकदा बघायचं. आता परत मी दाखवते ऍडिशन ऑफ हायड्रोजन. क्लोरिनेशन रिएक्शन इथं आहे. कशी रिएक्शन होईल, पहिल्यांदा मी मेकॅनिझम बघितलं MSc पार्ट 2 ला, सॉरी मागच्या ह्याच्यामध्ये क्लोरिनेशनची, किंवा तुम्ही SN2 रिएक्शन बघितला असणार BSc पार्ट 1 ला. त्याच्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा स्टेप मध्ये हा क्लोरीन ह्या पाय कॉम्प्लेक्स मध्ये आल्यानंतर मेकॅनिझमची दाखवलेली आहे अल्किन मध्ये. तर हा क्लोरीन बॉन्ड ब्रेक व्हायला लागतो आणि इथं 3 मेंबर्ड क्लोरीन रिंग तयार होतो. मग दुसरा जो निगेटिव्ह पार्ट आहे क्लोरीनचा, हा बॅक साइड अटॅक करतो आणि क्लोरीनला बाहेर काढतो. त्यामुळे क्लोरिनेशन होत असताना ऑलवेज ट्रान्सपोर्ट होतो. हायड्रोजनेशन असताना ऑलवेज सिस मिळतो, पण क्लोरिनेशन असताना मला ऑलवेज ट्रान्स मिळतो. आणि मग परत पुढच्या स्टेप मध्ये जर रिएक्शन थांबवला तर आपण ट्रान्सपोर्ट मिळेल. तर परत क्लोरिनेशन केलं तर मला 1,1,2,2 टेट्राक्लोरोइथिन. सिमिलरली इथं Br2 ची ऍडिशन करत असताना परत ट्रान्स प्रोडक्ट मिळेल. परत Br2 ची ऍडिशन प्रोग्रेस केला तर मला परत काय मिळेल, टेट्रा सबस्टिट्यूटेड ब्रोमोप्रोपेन. त्याच्यानंतर ऍडिशन ऑफ HX. आता हा HX आणि हा तुमचा अल्काइन आहे. हा अल्काइन आहे सिमेट्रिकल, त्यामुळे हायड्रोजन कुठल्याही पोझिशनला अटॅच झाला तर काही फरक पडत नाहीये. पण तोच हायड्रोजन जर तुमच्या लेस सबस्टिट्यूटेड कार्बनला अटॅच झाला तर आपल्याला म्हणायचं काय, अँटी मार्कॉनिक ऑप्शन. आता इथं सिमेट्रिकल अल्काइन आहे, त्यामुळे कुठल्याही कार्बनला अटॅच करायला काही फरक पडत नाहीये. हा H तुमच्या इथे अटॅच झालेला आहे आणि हा Br तुमच्या इथे अटॅच झालेला आहे. पण इथं जर तुम्ही बघितलात तर इथं सिस ट्रान्स ह्यापैकी जर बघितला तर दोन्ही HBr ची जी ऍडिशन आहे ती सेम साईड होतं, पण Br2 असताना कसं होतं, डिफरंट साईड, अपोजिट साईड, त्यामुळे तिथं ट्रान्स मिळतो, पण इथं आपल्याला सिस मिळू शकतो. आणि परत HBr ची ऍडिशन केली तर आता इथं मला सांगा, HBr ची ऍडिशन होताना हा हायड्रोजन कुठे अटॅच झाला पाहिजे, तर मोर सबस्टिट्यूटेड कार्बनला, आणि Br कुठे व्हायला पाहिजे, लेस सबस्टिट्यूटेड कार्बनला. तर मला हा प्रोडक्ट ऍज अ मेजर प्रोडक्ट. दिस इज दी सिमेट्रिकल अल्किन. त्याच्यानंतर खालची उत्तर आहे ते अनसिमेट्रिकल अल्किन साठी. अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये काय बघा, तर तुमच्या अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये बघा तुमचा HBr. हा HBr मध्ये H कुठे अटॅच झाला पाहिजे, तर ह्या CH2 ला. त्यामुळे मला मिळेल काय, CH2 आणि Br तुमचा ह्या कार्बन. बघा आहे की नाही बरोबर प्रोडक्ट. त्याच्यानंतर परत HBr ची ऍडिशन आहे. हा H कुठे अटॅच झाला पाहिजे, ह्याच कार्बनला. का, तर इथं दोन हायड्रोजन अटॅच आहेत, म्हणजे मोर हायड्रोजन आहेत, त्यामुळे मला इथं अटॅच होईल. फायनली Br एकाच कार्बनला. This is 2,2-dibromo. Addition of hydrogen, again the same. तुमचा ऍसिटाइलिन मॉलिक्यूल, तुमचा हायड्रोजन आणि मेटल कॅटलिस्ट, राणी निकेल सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर मला मिळेल काय, इथेन. त्याच्यानंतर परत हायड्रोजनेशन रिएक्शन केलं तर मला फायनल स्टेपला परत मिळेल काय, मला इथेन ऍज दी. ऍडिशन ऑफ वॉटर, ह्याची मेकॅनिझम मी मगाशीच दाखवलेलं आहे बोर्डवर, ह्याच्यावरती रिप्रेझेंट कशा प्रकारे हा अटॅक होतो. आणि लास्ट रिएक्शन जी आहे मेटल ऍसिटाइलिन, ही खूप महत्वाची रिएक्शन आहे. ह्याचा जास्त यूज होतो कोणत्याही ऑर्गॅनिक रिएक्शन मध्ये. काय रिएक्शन आहे बघा याच्यामध्ये, जर तुमचा जो अल्काइन मध्ये काय जो प्रोटॉन असणार आहे ऍसिटाइलिन मध्ये, त्याचं नेचर काय असतं, हायली ऍसिडिक नेचर असतं. त्या हायली ऍसिडिक नेचरमुळे काय होतं, हायली ऍसिडिक नेचरमुळे हा जो तुमचा मॉलिक्यूल जो आहे तो
इझिली आयोनायझेबल होतो इन प्रेझेन्स ऑफ एनी मेटालिक ॲटम्स. सोडियम असेल, पोटॅशियम असेल, सिल्वर असेल. मग इथे एक रिएक्शन आपल्याला हा जो ऍसिटिलिन आहे, ह्या ऍसिटिलिन मध्ये हे जे प्रोटॉन्स असतात ते काय असतात, हायली ऍसिडिक नेचर असतात. त्यामुळे जर तुम्ही हा ऍसिडिक ऍसिटिलिन जर बेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर काय करतो, तो बेस हा ऍसिडिक प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करतो. आणि ऍसिडिक प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट केल्यामुळे तिथं तुम्हाला त्याचा इलाइड फॉर्म होतो. आता इलाइड म्हणजे काय, तुम्हाला ग्रो सरांनी फॉस्फरस इलाइड शिकवलं असतील विटिक रिएक्शन मध्ये. काल मला वाटतं नेम रिएक्शन स्टार्ट केलं ते, त्याच्यामध्ये नेम रिएक्शन मध्ये विटिक रिएक्शन होतं, त्यामध्ये फॉस्फरस इलाइड यूज केला असेल. इलाइड म्हणजे काय, तर कार्बन आणि मेटल ह्याच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण म्हणायचं इलाइड. आणि आपल्याला इलाइड तयार करायचे असतील तर ऍसिटिलाइन पासून किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड पासून आपल्याला इलाइड खूप चांगले तयार होतात. का, तर त्याच्यामध्ये हा जो हायड्रोजन असतो तो ऍसिडिक हायड्रोजन असतात आणि जो बेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला की त्याच्यापासून इलाइड तयार होतो. आणि हा इलाइड कोणत्याही कार्बोनिल ग्रुपवरती जर रिएक्ट केला तर आपल्याला कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मिंग प्रोडक्ट ऑब्झर्व होतो. ह्याच्या रिएक्शन जर तुम्हाला तुमच्या सिलेबसला नाही पण ह्याचं जर रिएक्शन बघितलात तर कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्म करता आपल्याला इझिली होतो. त्याच्यानंतर आपण हा जो रिएजंट आहे, हा रिएजंटचं नाव आहे बर्च बर्च रिडक्शन. सोडियम इन लिक्विड अमोनिया ह्याला म्हणायचं बर्च रिडक्शन. जर ह्याच्यापेक्षा आपल्याला स्ट्रॉंग बेस घ्यायचा झाला तर आपल्याला अवेलेबल आहे NaNH2 दॅट इज सोडा अमाइड. सोडा अमाइड, सोडियम मेटल घ्या आणि तो अमोनियामध्ये टाका, आपल्याला सोडा अमाइड तयार होतो. हा सोडा अमाइड जर आपण ऍसिड रिएक्शन केलो तर आपल्याला परत इलाइड फॉर्म करता येतो, दॅट इज ऍसिटिलाइड्स. त्याच्यानंतर आपल्याला दुसरे कॉम्प्लेक्स जर बनवायचे असतील, हेवी मेटल अल्किलाइड्स जर बनवायचे असतील तर आपण कॉपर इन अमोनिया किंवा सिल्वर इन अमोनियम नायट्रेट हे घेऊ शकतो. अमोनियम क्लोराईड मध्ये जर कॉपर मिक्स केलं तर आपल्याला हा कॅटालिस्ट तयार होतो, हा रिएजंट तयार होतो आणि हा रिएजंट काय करू शकतो, आपल्याला रेड कलरचा ऍसिटिलाइड डेरिव्हेटिव्ह तयार होतो. आणि दुसरा आहे सिल्वर नायट्रेट घ्या आणि तो अमोनियामध्ये डिझॉल्व्ह करा तर आपल्याला हा कॉम्प्लेक्स तयार होईल. आणि हा कॉम्प्लेक्स परत सिल्वर ऍसिटालाइड फॉर्म करू शकतो, तो असणार आहे व्हाईट कलर. These are the useful of the इलाइड्स. आणि हे इलाइडचे आपण भरपूर रिएक्शन्स करू शकतो. ठीक आहे, इथं आपला हा टॉपिक संपतो. तुम्हाला काय शंका आहे याच्यामध्ये? मला तुम्हाला अजून यात काय शंका आहेत काय? यस, पावले प्राजक्ता, रोहित पाटील, एजरे, ऋतुजा घाटगे, संध्या कांबळे, शिवानी कांबळे, सुशांत मस्कर, स्वप्नील सुतार, वसंती वांटे, देसाई, नर्मदा पाटील, तहसीलदार, सगळ्यांची नाव घेतलं. काही शंका आहेत? मी तुम्हाला तुमच्या लँग्वेज मध्ये समजेल अशा प्रकारे शिकवलेलं आहे. आणि हा टॉपिक मॅडमने घेतलेला आहे, चांगला घेतला आहे, त्यात काही वाद नाही आहे, पण एक प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी हा टॉपिक घेतलेला आहे. आता ह्याच्यानंतर पुढचा टॉपिक कोणता घेऊन मी गुरु सर त्यांचा पार्ट कम्प्लीट करतो. कदाचित मी आज सरांना सांगितलं माझा हा टॉपिक झाला तर उद्याला कदाचित सुद्धा लेक्चर घेण्याची शक्यता.